नमस्कार मंडळी, पुन्हा आलो आहे भेटीला तुमच्या सेवेशी। मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की बोलभिडे हे आपलं नवीन व्यासपीठ जे आहे, ज्याच्यावर तुम्ही मला बराच काळ सहन कराल अशी माझी अपेक्षा आहे। तर तुम्हाला सगळ्या लोकांचं स्वागत आहेच, माझ्यासमोर तुम्ही आला असालच आत्ता। पण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं का? मागच्या वेळी मी 2-3 वेळा तुम्हाला आग्रहाने विनंती केली होती की सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। वैयक्तिक जर नसेल आवडलं तर लाईक केल्यानंतर तुम्ही जास्त कनेक्ट राहणार ना, म्हणून लाईक करा। माझं बोलणं तुम्हाला पटलंच पाहिजे असातला काही भाग नाही। मी माझ्यातल्या मनातल्या ज्या उर्मी येत आहेत त्या मी तुमच्यासमोर सादर करतो आहे, तुमच्यावर ओसांडून सादर करतो आहे असं एक वेळ समजा। पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। काल मी माझ्याबद्दलची थोडीफार माहिती मी दिलेली आहे, त्याच माहितीच्या अनुषंगाने आणि माझ्या आयुष्यात आलेल्या बऱ्याचशा अनुभवामधला एक मुद्दाम आज मी विषय, खूप महत्त्वाचा विषय तो मी आज चर्चा करायला म्हणून तुमच्यासमोर मांडतो आहे। भ्रष्टाचार। बापरे, केवढा जड शब्द आहे की नाही हा? अहो, भ्रष्टाचार अनादिकालापासून आहे। एवढे डोळे मोठे करून स्क्रीनकडे बघू नका। सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी कळत किंवा नकळत हा भ्रष्टाचार होतोच। आता बघा, माझे वडील कॉलेजचे प्राचार्य होते। ते काही भ्रष्टाचारी वगैरे नव्हते, त्याने कधी पैसे घेऊन कोणाला पास करणं वगैरे हा प्रकार कधी केला नाही आहे। पण ते कधीकधी त्यांच्या वैयक्तिक एक कामासाठी म्हणून कॉलेजची स्टेशनरी घरी आणायचे। ती कॉलेजची स्टेशनरी त्याच्यासाठी ते वेगळे पैसे मोजत नव्हते अर्थातच, ते स्वतःच्या कामासाठी म्हणजे स्टेशनरी वापरायचे। तेव्हा मी लहान असताना त्यांना प्रश्न विचारला, दादा तुम्ही जर तुमच्या महाविद्यालयाची जर तुम्ही कोरे कागद तुम्ही तुमचं काही वैयक्तिक लिखाण करण्यासाठी जर आणत असलात तर तुम्ही कॉलेजला त्याचे पैसे देता का? वडील भडकले होते मला। आईने मग आमच्या दोघांमध्ये समझोता करून दिला। पण माझ्या मते एवढंच आपण अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ राहणं आपल्याला शक्य नसतं। आपल्याला बरेचसे लोक एरवी अत्यंत प्रामाणिक, पण त्यांनी त्यांची गाडी, त्यांची दुचाकी कधी नाक्यावर सिग्नल अडवली तर हल्ली तर ते काय डिजिटल फाईन्स वगैरे हा प्रकार चालू झाला आहे, त्यामुळे ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे। तर पूर्वी आपण देखील लोकांना त्या हवालदारांना 5 रुपये 10 रुपये आपण टेकवायचो नाही का? माझ्या आईने मला एक खूप व्यवहारी सल्ला दिला होता, तळ राखेल तो पाणी चाखेल। आता कल्पना करा, तुम्ही रखवालदार आहात, तुम्हाला तहान लागली आहे, तुमची चौकी साधारण 10 मिनटं 15 मिनटं चालायला लागले इतक्या लांब आहे आणि बाजूला तळं आहे। तुम्ही व्यवहारी काय विचार कराल की बाबा एक घोटभर पाणी आपण पिऊ, आपली तहान आपण भागवूया, काय चुकीचं? पण हे इथपर्यंत ठीक आहे। पण माझ्या आयुष्यामध्ये एक अशी घटना घडलेली होती, माझ्यावर एक खूप स्टिंग ऑपरेशन झालं होतं। त्याचा तपशील पुढच्या कधीतरी गप्पांमध्ये आपण करूया। पण त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये खूप मोठ्या व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये निगडीत होतं। तर ज्यांनी माझा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नावाचा जो प्रकार जो असतो तो जो होता, तर त्याने मला सांगितलं की साहेब त्या व्यक्तीचं नाव खूप मोठं आहे, त्यामुळे ही केस सेटल करायला जरा त्याच्यावर जरा आपल्याला खर्च वगैरे करायला लागेल। मी त्यांना सुस्पष्ट शब्दात नकार दिला। म्हटलं की नाही, मी आत्तापर्यंत पैसे मी खाल्लेले नाही आहेत, मी खायला देत नाही आहेत आणि भविष्यात मला ती करण्याची माझी इच्छा नाही आहे। ती माझी केस जी काही मोठी केस झालेली होती ती 16 वर्ष चालली। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं इंग्रजीमध्ये म्हणतात। जस्टिस वर डिलेड बाय 16 इयर्स। कारण ज्या बाबतींमध्ये माझे जे आरोप घातले गेले होते त्याच्यामध्ये काहीही सिद्ध झालं नसल्यामुळे न्यायालयाने मला अगदी व्यवस्थित पुराव्याभावी मला मोकळं केलं। भ्रष्टाचार का होतो? एकतर श्रीमंत आणि गरीब यांच्यातली न भरता येणारी एक प्रचंड निर्माण झालेली दरी, राजकीय स्वार्थ, स्वतःचं स्वामित्व, सत्तेमध्ये असल्यामुळे निर्माण झालेलं स्वामित्व ते दुसऱ्यांवर लादणं, आणि ते लादताना इतरांचे हक्क देखील निगडीत ते कुठच्याही विशिष्ट विषयाशी असू शकतील याचा न विचार करता केवळ स्वतःच्या पोळीला तूप लावण्यासाठी म्हणून इतरांची केली जाणारी गळेचेपी, हे सगळे भ्रष्टाचारी स्वरूप आहेत। राजकीय स्वार्थासाठी कितीतरी असे बळी लोकांनी घेतलेले आहेत की बाबा एखादा अतिशय चांगला स्वच्छ वार्ताहर आहे,
आणि त्याला मोठ्या पुढाऱ्याचं त्याची सगळी कुलंगडी कळली. तो राजकीय पुढारी काय करतो, त्याला मांडवळीसाठी बोलवतो. बाबा रे, तुझ्या काय घरामध्ये आजारी आहेत, पहिल्यांदा सहानुभूती दाखवायचा प्रयत्न करतो. तुला अशा पैशांचा तुझी अडचण चालू आहे, आमच्या कानावर आलेलं आहे. मग आधी सुरुवातीला वार्ताहराला तो डायरेक्ट तो विचारू शकत नाही, कारण तो वार्ताहर स्वच्छ असतो. वार्ताहर पण कधीकधी अगतिक असतो, तो पैशांच्या खरंच अडचणीत अडकलेला असतो. तर अशा वेळेला हा मासा आपल्या गळ्याला लागेल का म्हणून तो पुढारी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. काही ऑफिसर्स असतात ते किंवा काही हे वार्ताहर देखील असतात, ते गळ्याला लागतात, पकडले जातात. पण पकडले जाण्याचं प्रमाण किती आहे? 2%, 3%. बाकीचे 97-98% जे गुन्हेगार आहेत तसे ते बाहेर मोकळे फिरत असतात. त्याचं काय? हा समाजामध्ये वाढलेला एक विषारी घटक आपणच पोचलेला नसतो का? आपण एखाद्या सरकारी कार्यालयात गेलो, आपली तिकडे एखादी फाईल अडकलेली असली, हल्ली त्या राजकारणामध्ये किंवा राज्यकारभारामध्ये पूर्वीसारखा शैथिल्यता नाही सापडत. मी दिल्लीला गेलो होतो आणि आत्ताच्या प्रसिद्ध सरकारची मी काही स्तुती करण्याचा माझा कसलाही हेतू नाही आहे. पूर्वीच्या राजकारणात देखील मी दिल्लीला गेलो असताना मी बघितलं, दुपारी साधारण 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तिकडच्या त्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचा लंच टाईम चालू असायचा. साधारण 10:30चं टायमिंग असल्यानं कोणीही 10:30च्या आधी माणसं यायची नाहीत. हे 2-3 तास कोणीतरी फाईल इकडची इकडे हलवली, तिकडे हलवली, चहा प्यायल्यानंतर कॅन्टीनमध्ये निघून गेले. हा प्रकार मी बऱ्याच वेळेला अनुभवलेला होता. आणि आता तुम्ही दिल्लीमध्ये कुठच्याही केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये जा, अगदी आपल्या मुंबईतल्या मंत्रालयातल्या कार्यालयांमध्ये जा, वेळच्या वेळी हल्ली तिकडचे कर्मचारी उपस्थित असतात. जो पूर्वीचा मगरुरी आणि उर्मटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. असं आहे, मशीनला ग्रीज लावल्याशिवाय मशिनरी हलत नाही, हे दुर्दैवाने आपल्या समाजाचे विघातक भाग असून देखील ते करते. आणि असं असतं ना, तो करतो आहे तर मी का नाही करायचं? लाच घेणारा जेवढा जबाबदार असतो तेवढा लाच देणारा पण जबाबदार नसतो का? की तो भ्रष्ट अधिकारी म्हणून आपण इतरांकडे फक्त बोट करतो, पण तेव्हा 3 बोटं तुमच्याकडे असतात. अरे तुम्ही पैसे ऑफर करता, तुम्ही काहीतरी त्यांना आमिष दाखवता म्हणून ते तुमच्याकडून ते आमिष मान्य करून तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टी लवकर करून देतात. मी कायदेशीर का बेकायदेशीर गोष्टींपर्यंत अजून आलेलो नाही आहे. कायदेशीर गोष्टी करून घ्यायला देखील तुम्हाला लवकर निर्णय जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांचे काही ना काहीतरी त्यांनी चिरीमिरी दिल्याशिवाय गोष्टी दागच्या हलत नाहीत. बऱ्याच वेळेला आपण एक अनुभवलेलं असेल, तुम्ही मंत्रालयामध्ये कुठे सरकारी कार्यालयात गेल्यानंतर अतिशय साधं सरळ प्रकरण असतं. काही नाही, फक्त 2-3 आपल्याला त्या फाईलवर आपल्याला सह्या पाहिजे असतात. सगळे आपले कागदपत्र चोख असतात. 1 ते 15 कागद त्यांनी दिलेल्या यादीनुसार आपण लावलेले असतात. पण मग होतं काय, ती फाईल गायब होते. त्या फाईलकडे बघणारा प्यून त्या दिवशी फाईल काढून देणार, तो प्यूनच हजर नसतो. सपोज प्यून जर हजर असला तर खालच्याने सही केली तर त्याचा वरचा जो अधिकारी असतो तो हजर नसतो. मग त्याच्यावरचा अधिकारी जो असतो सही करणारा असतो तो हजर नसतो. आणि ही लांबड वाढत जाते. विमानांची विक्री जपान एअरलाईनला व्हावी म्हणून तेव्हाचे जपानचे पंतप्रधान टनाका नावाचे होते, तेव्हा त्यांनी त्या काळी $32 लाख लाच घेतलेली होती. म्हणजे साधारण 68-69चा काहीतरी सालचा हा प्रकार असावा. जपानला आपण आदर्श मानतो, जर्मनीला आपण आदर्श मानतो, इंग्लंडला आपण तर आपले ते राज्यकर्तेच होते. अर्थात इंग्लंडच्या प्रामाणिकपणा मी काही त्याच्या बाबतीमध्ये खात्री देणार नाही, कारण असं म्हटलं जातं, मागे देखील मी एकदा उल्लेख केला असं मला वाटतं, की म्युझियममधल्या जर गोष्टी जर त्या राष्ट्रांना परत द्यायचं जर इंग्लंडच्या सरकारने जर ठरवलं तर म्युझियम त्यांना वेअरहाऊस म्हणून, वेअरहाऊस नाही सॉरी, की त्यांच्या गाड्या पार्क करायला वगैरे असं काहीतरी इतर सामान ठेवायला म्हणून त्यांना वापरायला लागेल. कारण चोरी भ्रष्टाचार हा प्रकार ह्या लोकांनी आपल्या अंगात रुजवला असं मी तरी म्हणेन. नाही 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 नाही, फक्त इतरांना पण शिवाय नाही द्यायच्या असं मीच मग तुम्हाला सांगितलं ना. आपले पूर्वज काही कमी डॅमेज होते. 12व्या शतकातला एक शिलालेख सापडलेला आहे बिहारमध्ये. तिकडे मला वाटतं एक गाव, एक मिनिट मला जरा रेफरन्स बघू दे जरा. प्रताप धवलदेव नावाचं लांबलचक भरदस्त नाव असलं तिकडे एका छोट्या राज्याचा राजा होता. तर त्या शिलालेखात त्याने असं म्हटलेलं आहे की अमुक अमुक 2 गावां
चं हस्तांतरण त्याच्या राज्याच्या 2 अधिकाऱ्यांकडे दिलं गेलं असं तिसऱ्याच राजाची ताम्रपट त्या दोघांकडे त्यांना दिला गेलेला आहे. तर तो ताम्रपट त्या दुसऱ्या राजाचा मोहोर म्हणजे त्याचं सील खोटं वापरलेलं आहे. त्या राजाशी आमचा पत्रव्यवहार झालेला आहे, तेव्हा त्यांनी त्या राजांनी तशी आज्ञा काहीही काढलेली नाही आहे असं उघड झालेलं असल्यामुळे तो ताम्रपट दाखवून तुमच्याकडून कोणी काही वसुलीला वगैरे आलं व त्यांना सहकार्य करू नका. 12वं शतक आपलं आता 21वं शतक चाललं आहे, म्हणजे हा 900 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या देशामधला सापडलं. हे आपले पूर्वज, हे आपले आदर्श. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये तर माझ्या लहानपणी तर कुठेतरी मी ऐकलेलं होतं आणि ते मी खात्री करायला मुद्दाम मी गुगल सर्च केला आज सकाळी, कारण आज सगळं तुमच्यासमोर तोंड द्यायचं ना तुम्हाला, की भ्रष्टाचाराला मी प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर फाशी देणार होता असं आपले महान महीन प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हटले होते. असा म्हणजे माझ्या लहानपणी मी कुठे वाचल्याचा देखील उल्लेख आहे, पण गुगलवर तो उल्लेखच काढला गेला आहे पूर्णतः. राजकारणी गुगलवरून पोचले आपल्याला पाहिजे त्या गोष्टी ठेवायला आणि पाहिजे त्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकायला. किती खरंच भ्रष्टाचारी लोक त्या ठिकाणी फाशी दिले गेले. 1948 संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स सगळी जीप्सची खरेदी करायचे. कृष्ण मेनन तेव्हा संरक्षण मंत्री होते. तर जीप्ससाठी सुटे मागवले जे आयात म्हणजे भाग होते, वेद भाग होते, ते निकृष्ट दर्जाचे होते. आपल्या संरक्षण मंत्रालयासाठी ते युनायटेड नेशन्सतर्फे ते सबसिडी मिळणार होती आणि त्यासाठी ते जीप्स येणार होत्या. 48 गोष्ट आहे. आपल्या स्वातंत्र्य म्हणून जेमतेम 1 वर्ष झालेलं होतं अधिकृतरित्या. त्याच्यामध्ये पण गफले. संरक्षण मंत्रालयाने त्या जीप्सचं प्रदर्शन घ्यायला तर त्याचा ताबा घ्यायला नाकारलं. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे सायकलपटू त्यांच्या सायकल व्यवहारात देखील आपल्याकडे पहिला भ्रष्टाचार झाला. त्याच्यानंतर तेव्हा व्यंकटरमण उद्योगमंत्री होते. तर विमा घोटाळा तुम्हाला आठवत असेल, म्हणजे माझ्या पिढीच्या लोकांना 100% आठवेल, तुम्हाला माहीत नसेल. विमा प्रकरणामध्ये मुंद्रा नावाचा एक तेव्हाचा उद्योगपती होता. त्याने त्या काळी देखील 100 कोटी रुपयांचा जवळपास त्याने गैरव्यवहार केला होता. तो पकडला गेला होता. त्याला थोडी शिक्षा पण झालेली होती. पण पुढे काय? तोच प्रकार धर्मातेजा प्रकरण आहे. तर बिजू पटनायकांचं कलिंग ट्यूबचं प्रकरण आहे. कशाला? आपल्या इंदिरा गांधींचे धाकटे चिरंजीव जी मारुती कार पण ती अभिमानाने मी मारुती घेतली म्हणून सांगत असतो, त्याला कसलंही तंत्रज्ञान नव्हतं. केवळ पंतप्रधानांचा मुलगा म्हणून त्यांनी लोकांकडून त्या काळी कोट्यवधी रुपये जमवलेले होते. अगदीच छितू जेव्हा वाढायला लागली तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतः सुझुकी कंपनीच्या मालकांना, सिनियर सुझुकी, त्यांना विनंती केली की तुमचं तंत्रज्ञान आम्हाला द्या, माझं नाव खराब होतं आहे, पण मुलगा ही कंपनी नीट व्यवस्थित चालवायची मी हमी देते. असं पंतप्रधान जेव्हा हमी दिली तेव्हा मारुतीने आपल्याला तंत्रज्ञान दिलं. पण तेव्हा तोपर्यंत संजय गांधी नाही आहे. नंतर संजय गांधी सुधारला असं मी माझ्या कानावर आलेलं होतं. पण त्याचा तो अपघात झाला, तो गेला विमान उडवताना वगैरे, तो सगळा पुढचा प्रकार दुर्दैव होता. कोणाचा मृत्यू कधीही वाईट असतो. पण हा प्रकार संजय गांधीला लायसन्स देण्याच्या बाबतीत झालेला होता. बॅरिस्टर अंतुले त्यांचं सिमेंट प्रकरण केवढं गाजलं होतं. ते सामंत नावाचे जे पूर्वीचे समाजवादी पक्षाचे नेते होते त्यांनी तो सगळा प्रकार उघडकीला आणला. चक्क इंदिरा प्रतिष्ठान हे नाव त्यांनी स्वतःच्या ट्रस्टला दिलं आणि तो सरकारी ट्रस्ट आहे असं भासवून बिल्डिंग व्यवसायातल्या लोकांना सगळ्यांकडून सिमेंट सरळ अधिकृतरित्या वर ऑन मनी घेऊन त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं. तुमचा प्रोजेक्ट आहे, तुम्हाला किती 1000 पोती पाहिजेत, हा अधिकृत भाव त्याचा असा आहे, एवढे वरचे तुम्ही दिलेत, तर इंदिरा प्रतिष्ठानचं ते रिसीट फाडली जायची. आता रिसीट जेव्हा मिळते तेव्हा हा ब्लॅकचा पैसा कसा? नाही, त्यांनी इंदिरा गांधीच्या नावाचा गैरवापर केला आणि लोकांना भासवलं की हे सरकारशी निगडीत असं काय हे प्रतिष्ठान आहे. प्रत्यक्षात तो व्यवहार तसा नव्हता, म्हणून त्याला भ्रष्टाचार म्हणायला पाहिजे. आता हे सगळे मी काँग्रेसची उदाहरणं देतो आहे. ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूटली. जेव्हा आधी भाजप जेव्हा पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये आली तेव्हाचं संरक्षण खात्यामध्ये झालेला भ्रष्टाचार सगळ्यांनाच माहिती आहे. तहलका नावाचं एक चॅनल होतं, ते ब्लॅकमेलिंगवर जास्त पैसे कमवायचे असं त्यांचा लौकिक होता. पण त्यांनी एकमात्र स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्याच्यामध्ये भाजपचे मोठे
नेते त्या गळाला लागलेले होते. बरेचसे राजकीय पुढारी तर असे टपलेले कावळे असतात ना, कावळे पिंडदानासाठी टपलेले असतात की पिंड कधी का आपल्याला खायला मिळेल. कुठचीही एखादी संस्था खूप दणक्यात चालायला लागली आणि आर्थिक प्रगतीकडे सुरुवात करायला लागले की त्यांचे हुंगे लोक जे असतात, चमचे कुत्रे सोडलेले असतात वासावर, ते त्या संस्थेकडे नीट व्यवस्थित जाऊन पोचतात आणि मग नंतर साहेबांनी बोलवलं आहे मग निरोप देतात आणि साहेब त्यांना डायरेक्ट अँटीरूममध्ये जाऊन सांगतो की मला यातले 25% पाहिजेत, 30% पाहिजेत, 40% पाहिजेत. जो माणूस संस्थापक असतो, ज्या माणसाने ती संस्था पूर्ण उभी केलेली असते, त्याच्या मेहनतीची काहीच किंमत नाही. मग अशा संस्थांच्या मागे चौकशी ससेमेरे लावायचे, अशा संस्थांच्या मागे त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीच्या केसेस लावायच्या, अशा संस्थांच्यामध्ये आपली माणसं घुसवून त्या ठिकाणी अराजकता निर्माण करायची, आर्थिक अस्थैर्य निर्माण करायचं, हे प्रकार हे राजकीय पुढारी करत असतात. नुसते राजकीय पुढारीच नाही तर राजकीय पुढाऱ्यांचे जे पंटर ठेवलेले असतात ते सगळं त्याचा सर्व्हे करत असतात आणि आपल्या बॉसला जे हाडटला त्यांच्यासमोर टाकत असतात त्यांना खबरी देत असतात की नाही आता तुम्ही साहेब ही संस्था बघा, तुम्हाला तिकडे हात मारायला तुम्हाला वाव आहे आणि आपले लोक तिकडे मोकाट सुटतात. आता परवा देवेंद्र फडणवीस आपले माजी मुख्यमंत्री किंवा आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यांचं एक विधान आलं. त्यांनी म्हटलं होतं की ते नागपूरचे महापौर असल्यापासून आत्तापर्यंत कोणीही त्यांच्याविरुद्ध कुठचाही आरोप सिद्ध करून दाखवावा. असे किती इतर पक्षांचे पुढारी ठामपणे वार्ताहरांच्या समोर हे विधान करू शकतील, मला सांगाल तुम्ही? मी दोन्ही पद्धतीने गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्यामुळे म्हणून मी सावध विधान केलं. मला माहीत नाही, पण हे विधान करण्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीसने जी हिंमत दाखवलेली आहे ती किती लोकांची हे विधान करण्याची हिंमत आहे सांगा भाऊ तुम्ही. त्या बाबतीमध्ये काहीतरी आपण विचार करायला पाहिजे ना. आपली सामाजिक प्रतिमा अत्यंत उज्ज्वल ठेवणं हे त्या राजकीय पुढाऱ्याचं किंवा त्या सामाजिक पुढाऱ्याचं जो कोणी असेल त्या व्यक्तीचं कर्तव्य नाही का? आता सांगा ना तुम्ही, इतर किती लोक हे तथाकथित पुढारी स्वतःच्या बाबतीत असं ठामपणे सांगू शकतील? खरं असेल तर फडणवीस ह्या व्यक्तीसाठी मला आनंद आनंद वाटेल नक्कीच. पण मी नंतर देखील हे विधान वाचल्यानंतर मी ते देखील थोडंसं चाळलं तर खरंच ह्या व्यक्तीच्या विरुद्ध अशी कुठची विधानं त्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप सिद्ध झालेला नाही आहे. त्याच्यामुळे मला नितीन गडकरींची आठवण आली. नितीन गडकरींचा माझा थोडासा परिचय आहे. मी काही भाजपचा नव्हे, पण एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून माझा नितीन गडकरींचा आणि मला त्या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे. त्वरित निर्णय घेणं हा प्रकार करणारे जे थोडेसे लोक जे आहेत आणि सकारात्मक काम करणारे लोक भाजपमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये नितीन गडकरी क्रमांक 1 किंवा 2 या नंबरवर नक्कीच असतील. ज्या एका कंपनीतून त्यांनी राजीनामा देऊन 3-4 वर्ष झालेली आहेत ते किटाळ बाहेर काढून घेऊन त्यांना भाजपचं अध्यक्ष पुन्हा होऊ दिलं गेलं नाही. का दिलं गेलं नाही मला माहीत नाही, पण नितीन गडकरी देखील तेव्हा सांगितलं होतं की माझ्याविरुद्ध भ्रष्टाचार आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवा. कोणी करू शकले का आत्तापर्यंत? नाही. पण तेव्हा मात्र त्या महत्त्वाच्या शर्यतीतून नितीन गडकरींना माघार घ्यावी लागली होती. ह्याचं कारण आपला समाजच सडलेला आहे. कोणी किटाळ उठवावं. माझ्याविरुद्ध किटाळ झालं होतं. मग आधी सांगितलं तसं की माझ्यावर स्टिंग ऑपरेशन केलं गेलेलं होतं. कुठचाही आर्थिक गैरव्यवहार कसलाही मी केला नसताना देखील मला खूप मानसिक त्रास झाला होता. पोलिसांकडून देखील मला त्या विशिष्ट अधिकाऱ्यांनी माझ्याकडून पैसे वगैरे मागितलेले होते. मी पण त्यातून तावून सुरखून बाहेर पडलेला माणूस आहे. जिकडे खरंच किटाळ उठवण्यासारख्या ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यासारखं उत्तम गलिच्छ उदाहरण म्हणजे पत्राचाळ. ज्या तिकडच्या रहिवाशांनी शिवसेना मोठी करण्यामध्ये सातत्याने मतदान करून मोठी केली त्यांच्या पण जागा तुम्ही ढापता, त्यांना देखील तुम्ही त्या वाऱ्यावर सोडता. हे असले कसले हे पुढारी? मी तर म्हणेन की हे मेल्यानंतर त्यांच्या पिंडाला कावळा पण शिवणार नाही. आणि कावळा शिवायला लागला तर कावळ्यावर दगड मारून मी त्या कावळ्याला मी उडवून लावेन. कारण ह्या माणसांची लायकी तसलीच आहे.
ते स्वप्ना पाटकर हे प्रकरण झालं तेव्हापासून मला ती केस पूर्णतः मला मान्य आहे, माहिती आहे. सर मान्य नाही म्हणजे जे काही झालं मी पहिल्यांदी विश्वास नाही ठेवला. मी म्हटलं स्वप्न असं नसतं गं, असं कसं तू एवढं त्या वर्तुळात फिरणारी आहेस. त्यामुळे काका अहो तुम्हाला काय सांगू. मग तिने काही रेकॉर्डिंग्स माझ्याकडे पाठवली. केवळ नाव मोठं मोठं पुढारी म्हणून तुम्ही मिरवताय म्हणून पोलीस तुमच्यावर ॲक्शन घेत नाही. आणि तुम्ही निर्लज्जपणे गलिच्छशिवाय एखाद्या स्त्रीला देता तुम्ही. काय लायकी. हे राजकारणामधली घाण अशी सगळी तरमून सतत का बरं ते मला कळत नाही आहे. का सत्ता, का स्वार्थ, का आम्ही भ्रष्टाचारात बुडलेलो आहोत. त्या पैशाने आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो आणि आमची प्रतिमा जी डागाळलेली आहे, घाण झालेली आहे ते आम्ही उजळून घेऊ शकतो. हा फाजील आत्मविश्वास. हे पाप कुठे फेडायचं त्या लोकांनी. स्वप्नाच्या बाबतीतली मला अथते इति मला सगळी ती माहिती आहे त्या केसची. कारण मी स्वप्नाच्या बाबतीमध्ये पूर्णतः ठामपणे तिच्या पाठीशी मी उभा आहे. ज्याच्यावर माझ्यावर काही कोणाची टीका झाली, मला धमक्याला तरी मला काही त्याची पर्वा नाही आहे. कारण मी देखील शिवसेनेशी पूर्वीच्या शिवसेनेशी फार पूर्वीपासून निगडीत आहे. बिंदू माधव ठाकरे माझ्या वर्गातला. मी थट्टेमधील लोकांना नेहमी सांगत असतो शाळेचा माझा तो क्लासमेट होता. मोठे झाल्यानं आम्ही दोघे क्लासमेट झालो. तो माणूस इतका शब्दाचा पक्का होता. तो कधी भ्रष्टाचारामध्ये इन्व्हॉल्व झालेला नाही. त्याच्यावर कसलंही किटाळू नसायचे. हा थोडा रसिक होता. कुठचे पुरुष नसतात तो. सगळेच पुरुष रसिक खरे असतातच. काही बोलून दाखवतात, काही करून दाखवतात आणि काही फक्त मनात कुडून दाखवतात. पण बिंदा खरा रसिक होता. बिंदाने बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं मला राजकारणात यायचं नाही, मला ह्या घाणीमध्ये उतरायचं नाही. बाळासाहेबांना त्यांनी राजकारणात त्यांनी खूप प्रयत्न केले ते मला स्वतःला माहिती आहे. तेव्हा त्याकडे बिंदाने देखील मला सांगितलं अरे शिवसेनेमध्ये ये, खूप शिकलेले आमच्याकडे माणसं नाही आहेत. मराठी भाषेसाठी तू पूर्णतः स्वतःला तो वाहून घेतलेला आहे. मराठी भाषेत तुला अभिमान आहे. तर अशा वेळी तू यावंस. पण मी गेलो नाही कारण मला देखील या खातेऱ्यामध्ये मला उडी मारायची नव्हती. पण शिवसेनेचे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्या कुठे कुठे किती तिळेत हे मी बऱ्यापैकी जवळून ओळखून आहे. आणि अशी जेव्हा त्यातले काही जे भ्रष्ट लोक जे असतात स्वतःला उजळ मातेने तिकडे समाजामध्ये घेऊन मिरवतात अशा लोकांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये कसली दया, क्षमा वगैरे भावना नाही, सहानुभूती बिलकुल नाही आहे.